नमस्कार सर्वांना, शेतकरी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आता लागवड मिक्स केल्या, रोटर चालू आहे, म्हणजे तुम्हाला माहीतच आहे आता लागवड टाकून ऊस कुळवायचं काम चालू आहे। पण का नाही, ऊसाला लागवड टाकायची काल झाली नव्हती, आजच ऊसाला लागवड टाकायची होती आणि उद्या कुळवायचा होता। पण काय झालं ते त्यांना म्हटले आज मला वेळ आहे, मी येतो कुळवायला। मग काय म्हटलं, पावसा पाण्याच्या आधी आपलं कुळवून झालेलं चांगलं, म्हणून म्हटलं त्यांना या आम्ही दोघं लागवड टाकून घेतो। खरं सांगायचं तर मी सकाळी शेतात आलीच नव्हते, ह्यांनी एकट्यानंच लागवड आणली, एकट्यानंच लागवड मिक्स केली आणि एकटंच टाकणार होतं लागवड। का तर सणाच्या ह्यानं नाही, मला घरात भरपूर काम होतं, म्हणून म्हटलं मी आज काही शेतात येत नाही, म्हणजे म्हटलं चालतंय माझी मी टाकून घेतो लागवड, एक काम तर होईल। मग ह्यांनी आज लागवड टाकायला सुरुवात केली, पण कुळव येणार म्हटल्यानंतर ह्यांना म्हटलं चला मी पण येते, कुळवून होत आहे तर आपलं का नाही टाकून घेऊया दोघंजणं लागवड। मग नाही, मी जर नसती तर ह्यांनी का नाही एकट्यानंच उचलली असती, एकट्यानं जुळीत भरली असती आणि एकट्यानंच टाकली असती। मग अशा पद्धतीनं बघा आम्ही दोघांनी लागवड टाकायला सुरुवात केली आणि दोघांनी काम केलं की नाही की उरकतं बरं का बा। एका माणसाला कंटाळा पण येतो आणि रटाळ पण असं काम करताना वाटतं, आणि एकाला दोघं कामाला असली की नाही की भारी वाटतं आणि काम पण उरकतं। पण लागवड टाकायला असं आमच्या इकडं नाही जुळी करते ती, बादली ह्यानं लागवड टाकायची म्हटलं की काय होतं माहिती आहे का, लय हात अवघडते ती। पण आमच्या इकडं सगळी की नाही अशा पद्धतीनंच लागवड टाकायची, प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या असतात। आमच्या माहेरी जरा पद्धत वेगळी लागवड टाकायची आणि इकडची पद्धत पण वेगळी। पण आता पाऊस पण का नाही आभाळ यायला लागलं आहे, पाऊस येतोय का काय असं वाटतंय खरं बरं का, म्हणून आपलं कुळवून झालेलं बरं। म्हणून म्हटलं की आपलं का नाही सणाचं कसं एक दिवस आपलं जास्त ताप झाला तर चालेल, पण का नाही रानात ऊस कुळवून होणं महत्त्वाचं आहे। का तर लागवड टाकली आणि परत जर पाऊस आला तर काय करायचं। मग आता का नाही आमच्यात बघा कुळव पण आला आणि कुळवायला सुरुवात पण झाली, ह्यांनी लागवड टाकून आला। आता इकडच्या बाजूच्या फक्त 4-5 सऱ्या राहिली त्या बघा आता लागवड टाकायचा। अशा पद्धतीनं का नाही लागवड टाकायचं काम आमचं सुरू। कशी वाटली लागवड टाकायची पद्धत हे कमेंट करून सांगा बरं का। त्यात काय झालं आहे, ऊस मोठा पण नाही आणि बारका पण नाही, बरोबर डोळ्याला पानं कापते ती असा ऊस आहे, आणि त्यामुळं का नाही ह्यातनं बादली बिदली घेऊन असं फिरायला येत नाही हो, म्हणून आपली अशी जुळी करायची आणि लागवड टाकायची। एक नंबर जे तण होतं का नाही ते सगळं काढले आणि सरीला दुई बघली आपलं सरीत दावलं आहे, त्याचं खत तयार होतं आहे। आता भर पडली की ते आत कुजतं आहे परत आणि त्याचं खत व्यवस्थित चांगलं तयार होतं आहे। मग म्हणलं चला आपण आपलं लागवड टाकून झाली आपली, म्हणजे थोडी राहिली 1-2 सऱ्या, तेवढी काय तर झाल्यात जमाय, तेवढं काम म्हणजे सगळं रान टाकण्यापेक्षा तेवढं 2 सऱ्याचं काही एवढं वाटत नाही ना, झाल्यात जमाय असं। पण काय झालं माहीत आहे का, आज मी की नाही घरातली साफसफाई करणार होते आणि साफसफाईला सुरुवात करणार एवढ्यात कसं झालं की फोन आला की आज कुळवायचं आहे म्हणून। मग काय, मग ते काम तिथंच राहिलं। आता म्हणलं की आपण लागवड टाकून कुळवून लय मोठं काम होते बघा आपलं, म्हणल्यावरनं म्हणलं चला जाऊया। आणि ऊस कसा आहे आमचा हे कमेंट करून सांगा। 9 जूनची लागण आहे, ह्यात का नाही आम्ही भुईमुग केला होता, 2 पहिल्याचा भुईमुग केला होता, त्यात आम्हाला वाळून 4 पोती शेंगा झाले, त्या छान अशा शेंगा झाली त्या बरं का। आणि कुळवल्यानंतर कसा दिसतोय माहिती आहे का ऊस, छान असा दिसतो। इथं जरा आंब्याखाली जरा उंचीला बारीक आहे ऊस, का तर इथं आंब्याच्या उचकीने का नाही बारीक आहे, पुढच्या साईडला की नाही जरा पुढे गेले का नाही चांगला आहे। आणि इकडच्या सगळ्या कुळवायच्या राहिली त्या बघा, ही अशी घाण काढून का नाही भुईमुगाचं डाळं काढून सगळं सरीत दाबून घेतली होती। आणि तुम्हाला मी दाखवते भर कशी पडल्या, भरसुद्धा का नाही ऊसाला एक नंबर अशी भर पडलेली आहे बरं का। हे बघा तुम्ही, भर अशी चांगली पडली आणि बेसळ डोस पण छान घातला आहे असा। का तर का नाही ऊसाची लागण करताना आम्हाला काही लागवड मिळालीच नव्हती, त्यामुळं घातली नाही। परत लागण उगवल्यानंतर जरा मिळालं भांडवल म्हटल्यानंतर परत थोडी घातली होती। आणि भुईमुगाला काही नाही, भुईमुगाला 1-2 टॉनिकच्या फवारण्या केल्या होत्या, तेवढ्यावरच आपला भुईमुग पण आला, 4 पोती शेंगा झाल्या। बियाणं पण आपलं घरचंच होतं, ती घरचंच टोकलं होतं। पण छान असा ऊस आलाय, छान असा कुळवून झाला पावसा पाण्याच्या आधी। का तर आता पाऊस सांगितलाय 2 दिवस म्हणल्यानंतर म्हणलं कुळवून होणं लय महत्त्वाचं काम होतं, म्हणून का नाही हे आता एक 4-5 सऱ्या राहिल्या, त्या सगळ्या मिळून 10-15 सऱ्या आहेत त्या बघा, आणि त्यातल्या 4-5 सऱ्या झाल्या त्या, आता थोडं राहिलं आहे कुळवायचं ती पण होईल। हे बघा अशा पद्धतीने इकडं का नाही कुळवायचं राहिलं आहे। जी घाण होती बारीक तण राही ती जाते कुळवानं, जी मोठं तण होतं ती सगळं काढून घेतलं। आणि ह्यात काही ठिबक नव्हतं बरं का, ही पाटपाण्यावरच ऊस होता। आणि जरा काय झालं माहिती आहे का, ह्या रानाला ठिबक होतं पण आम्ही ह्या रानाचं काढलं आणि माळव्याच्या रानाला नेलं। मग कसं माळव्याच्या रानाला ठिबक नव्हतं म्हणल्यानंतर म्हटलं इथलं ठिबक तिकडं वापरा, ऊस काय आता पाटपाण्यावर येते, त्यामुळं जरा भांडवल मिळतं आहे नाही मिळतं आहे, त्यामुळे जरा इकडचं तिकडचं करत राहायला लागतं आहे। मग इथलं सगळं ठिबक काढून का नाही आम्ही माळव्याला नेलं होतं। आणि आता माळवं पण चांगलं, तुम्ही मागच्याला दोडका बघितला नाही, त्या दोडक्यात नेलं होतं, दोडका पण छान आला आहे बरं का। आणि आता दुसरा दोडका, तो दोडका संपला, आता दुसरा दोडका चालू झाला आहे, त्याचा पण व्हिडिओ आता तुम्हाला मी
रोज अपलोड करत जाईन. बरेच दिवस झाले व्हिडिओ अपलोड केले नव्हते ना, आणि कसं रानातली घरातली कामं चालू होती त्यामुळे व्हिडिओ अपलोड करायला जमत नव्हतं. पण आता इथून पुढे नक्की मी तुम्हाला रोज शेतात काय काम चाललं आहे ह्याचे व्हिडिओ अपलोड करी. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.